तर तिकडे मनसे पदाधिकाऱ्यांची सुद्धा शिवतीर्थावरती एक बैठक सुरू आहे। भांडूपच्या जागेवरून मनसेचे काही पदाधिकारी नाराज झालेत। युतीमध्ये भांडूपची जागा मनसेच्या वाट्याला घेण्याचा आग्रह करण्यात येतोय। भांडूपमधील नाराज पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरेंशी चर्चा सध्या सुरू आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, भांडूपच्या जागेमध्ये असं काय की तिथे ताकद कुणाची आहे? भांडूपमध्ये ठाकरे गटाची ताकद आहे की मनसेची ताकद आहे? आणि जर या दोन्ही पक्षांच्या ताकदीचा जर विचार करायचा झाला तर या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष सरस ठरू शकतो? कोणाच्या वाटेला ही जागा मिळू शकते? काय माहिती आहे? निश्चितच आपण जर पाहिलं तर भांडूपमध्ये खरं तर जागा वाटपामध्ये कुठेतरी ठाकरेंच्या कोट्यामध्ये ही जागा जात आहे का अशी कुठेतरी माहिती जी आहे ते समोर येत आहे। कारण शिवतीर्थ या निवासस्थानी खरं तर भांडूपच्या मनसेचे पदाधिकारी अनिशा या पोहोचल्या आहेत आणि राज ठाकरे यांच्यासोबत ते खरं तर भेटणार आहेत आणि त्यांची खरं तर नाराजी जी आहे ते व्यक्त करणार आहेत। खरं म्हणजे भांडूप येथे खरं तर मनसेचे पदाधिकारी अनिशा यांचं कुठेतरी जोर असल्या कारणाने त्यांचं असं मत आहे की त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या जागी आपल्याला ती जागा मिळावी आणि ह्याकरिताच त्यांनी जी ती नाराजी व्यक्त केली आहे आणि ते थेट आता शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांची समजूत करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आता या ठिकाणी मनसेचे नेते संदीप देशपांडे असतील, नितीन सरदेसाई असतील, त्याचबरोबर यशवंत किल्लेदार हे तिन्ही नेते सुद्धा यावेळी शिवतीर्थाने पोहोचलेत आणि अनिशा यांच्यासोबत खरं तर चर्चा सुरू आहे। या संदर्भात नेमकं काय तोडगा काढायचा ह्या संदर्भात सुद्धा राज ठाकरेंच्या सोबत त्यांची भेट झाली आहे आणि आता पुढील बैठक ही मनसेच्या ह्या कार्यालया ठिकाणी सुरू आहे। संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आणि अनिशा माझगावकर यांच्यासोबत एक बैठक जी आहे ती सुरू आहे। त्यामुळे आता या सगळ्या नाराज कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात राज ठाकरेंना यश मिळतं का? आणि या जागेसंदर्भामध्ये नेमक्या कोणत्या पक्षाला ही जागा जाते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।